शिवसेनेनं त्यांच्या 2 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे। खासदार हेमंत पाटील यांचं जाहीर झालेलं तिकीट कापण्याची नामुष्की शिवसेनेवर आली आहे। तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातील 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींचा पत्ता अखेर कट झालाय। यवतमाळमध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ माहेर असलेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारीच्या माध्यमातून एक प्रकारे पक्षाकडून माहेरची साडी देण्यात आली। पण 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींना घरीच बसावं लागणार आहे। हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची तर जाहीर झालेली उमेदवारी शिवसेनेला रद्द करावी लागली। हिंगोली जिल्ह्यातील भाजपच्या 3 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील यांना जोरदार विरोध केला होता। त्यामुळे शिवसेनेनं हेमंत पाटलांचा पत्ता कट करून त्यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली। हेमंत पाटलांची नाराजी कमी करण्याकरता त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली। मला लोकसभेची कधीच असं वाटलं सुद्धा नव्हतं। हल्ली आपण बघतो लोकसभेचे बाकीच्या पार्टीकडचे उमेदवार गडगंज श्रीमंत असतात आणि एकीकडे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसतेवर सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी दिलेली आहे। मी निश्चितच पार पाडेल। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जर नांदेडचे आमचे बाबूरावजी जर आले तर मी सुद्धा म्हणतो शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव, आता आला बाबूराव। यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांच्याशी थेट लढत होणार आहे। तर हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होणार आहे। यवतमाळ वाशिम आणि हिंगोली या 2 मतदारसंघातील उमेदवारांवरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल व्हायला काही तास उरलेले असताना दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।